जया नावडे नाम त्या येम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. ज्याला रामनाम आवडत नाही त्याला यमराज यातना देतो. ज्या मनुष्याच्या मनात नामाबद्दल संशय निर्माण होतो आणि जो तर्क करीत बसतो, अरे रे, त्याला नरकाचे दुःख भोगावे लागते. म्हणून अत्यंत आदराने रामनाम घ्यावे. मुखाने नाम घेतले म्हणजे दोष आपोआप नाहीसे होतात. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागावे. नम्रतेने संत सज्जनांना संतोष द्यावा. यासाठी देहाची सर्व शक्ती लावावी आणि अत्यंत आदराने सगुण रूपाची उपासना करावी. हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी. परद्रव्य आणिक कांता परावी, येदर्थी मना सांडी जीवी करावी. भगवंताचे कीर्तन करताना रामाच्या प्रेमात रंगून जावे. भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचे विवेचन करताना देहभान विसरून जावे. तसेच परद्रव्य व परस्त्री ह्यांचा लोभ पूर्णपणे सोडून द्यावा. हे मना, यासाठी सर्व प्रयत्न करावे. क्रिये वीण नाना परी बोली जेते, परी चित्त दुश्चित्त ते लाजविते. मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. मनुष्य लंब्या चौड्या गप्पा मारतो, परंतु त्याप्रमाणे तो आपले आचरण करीत नाही. त्यामुळे त्याचे मन त्याला खाऊ लागते व तो आतून शर्मिंदा होतो. प्रत्यक्ष आचरण होत नाही. मन कल्पना करण्यामध्ये सैरावैरा धावते. मग अशा माणसाला देवाचे दर्शन कसे घडणार? विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. मोठ्या विवेकाने सारासार विचार करून आपले आचरण सुधारावे आणि आपली क्रिया अतिशय शुद्ध ठेवावी. हे मना, जगामध्ये बोलण्याप्रमाणे वागावे. संसार दुःखमय आहे तेव्हा कल्पना करीत बसण्याचे सोडून द्यावे. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. मनुष्याने स्नान संध्या इत्यादी शास्त्रविहित कर्मे एकनिष्ठेने करावीत. एकाग्र न होणाऱ्या, नको तिथे जाणाऱ्या मनास विवेकाने आवर घालावा. ज्या मनुष्यास प्राणीमात्राबद्दल दया असते आणि ज्याला परमेश्वराबद्दल भक्तिभाव असतो त्यालाच समाधान मिळते. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. हे मना, राग येऊ देऊ नकोस. संतांच्या संगतीमध्ये बुद्धी वसू दे. हे मना, दुष्ट व नीच माणसाची संगत टाळावी. अशा प्रकारे वागून तू मोक्षाचा भागीदार हो. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालते भक्तिभावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हे मना, सज्जन साधू संतांच्या संगतीमुळे आचरणामध्ये बदल घडतो व भगवंताची जाणीव होऊन त्याच्याबद्दल भक्ती वाटू लागते. स्वतः आचरण केल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस. ज्यामुळे वादविवाद संपतो ते संभाषण परमार्थाच्या दृष्टीने हितकारक असते. जनी वाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. कुणाशीही वादविवाद करू नये. मात्र तात्विक प्रश्नाबद्दल व भगवंताबद्दल आनंद देणारे संभाषण अवश्य करावे. अशा संभाषणामुळे बुद्धीचे समाधान होऊन मनाचे क्लेश दूर होतात. असे संभाषण पारमार्थिक दृष्टीने हितकारक असते. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. ज्या चर्चेमुळे वाद संपतो त्याला संवाद असे म्हणतात. मनुष्याने आपल्या विवेकाने अहंकार जिंकावा. अहंकाराने वाद केला तर क्रोध आदी अनेक विकार उत्पन्न होतात. ज्यामुळे वादविवाद संपतात ते संभाषण हितकारक असते. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे. हिताकारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हितासाठी खरे बोलणे गरजेचे असते. आपल्या कल्याणासाठी शास्त्र ग्रंथांचा शोध घे.
आपल्या हितासाठी भगवंताचा द्रोह करणे व दांभिकपणे वागणे या गोष्टी तू सोडून दे. ज्यामुळे वादविवाद संपतात ते संभाषण हितकारक असते. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परी वाद वेवाद तैसा चिठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. तात्विक उपदेश करणारे जन्मभर सांगत राहिले आणि ऐकणारे ते ऐकत राहिले, परंतु वादविवाद आहेत तसेच राहिले. दुर्जन माणसांच्या मनात नेहमी संशय येतो, त्यामुळे त्याचा दंभ वाढत राहतो. ज्या बोलण्यामुळे वाद संपतात ते बोलणे हितकारक होय. जनी हित पंडित सांडित गेले, अहमता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहुनी वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. मोठमोठे विद्वान अहंकारामुळे आत्मकल्याण साधू शकले नाहीत. त्यांच्यापेक्षा विद्वान कोण होते? परंतु अहंकारामुळे ते शेवटी ब्रह्मराक्षस झाले. म्हणून हे मना, विद्वत्तेची घमेंड सोडून दे. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यांतरीस गर्वसाचे. क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधून पाहे. फुकटची बडबड करण्यास काहीही लागत नाही. उलट त्यामुळे मनामध्ये दिवसेंदिवस घमेंड वाढू लागते. आचरणाशिवाय बडबड करणे व्यर्थ आहे. हे खरे की खोटे ते तूच शोधून बघ. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. जेथे वादविवाद संपण्याची शक्यता असेल तेथेच संभाषण करावे. विवेकाने अहंकार नाहीसा करण्याचा प्रयास करावा. बोलल्याप्रमाणे वागावे. भक्तीचा मार्ग मनुष्याचे आचरण बदलून टाकतो, म्हणून त्या मार्गाने जावे. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी. दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अंबरीश राजाला दुर्वास ऋषीच्या शापामुळे फार त्रास सोसावा लागला. त्याचे भगवंताने जन्म घेतले. भगवंताने उपमन्यूला दूध पाहिजे होते, म्हणून आपला क्षीरसागर त्याला बक्षीस देऊन टाकला. अर्थात भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही. धुरुले करूबा पुढे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे. चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ध्रुव हा बिचारा लहान पोर होता. त्याने करुणा भाकली तेव्हा भगवंताने त्याला दर्शन दिले. त्याच्यावरील प्रेमामुळे भगवंताने ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात त्याला आढळपद दिले. भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. गजेंद्रावर प्राणांवरचे संकट आले तेव्हा त्याच्यासाठी भगवंत धावत गेला. त्याने उडी मारून गजेंद्राचे प्राण वाचविले. अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. महापापी अजामेळाचा मृत्यू जेव्हा जवळ आला तेव्हा नाम घेतल्यामुळे भगवंताने कृपा करून त्याचा उद्धार केला. भगवंत हा अनाथाला आधार देतो. तो भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही. विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. जना रक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ब्रह्मदेवासाठी भगवंताला माशाचे रूप घ्यावे लागले. कासवाचे रूप घेऊन त्याने पाठीचा पृथ्वीला आधार दिला. अशा प्रकारे लोकांच्या रक्षणासाठी भगवंताने शूद्र योनीत जन्म घेण्यास मागे पुढे पाहिले नाही. तात्पर्य, भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे व तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही.